मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे सांख्यिकी हे प्रकरण अभ्यासत आहोत। आपण मागच्या तासामध्ये वृत्तालेख काढणे, वृत्तालेख कसा काढायचा हे पाहिलेलं आहे। आज आपल्याला वृत्तालेख वाचन हा भाग बघायचा आहे। हा सुद्धा परीक्षेला नेहमी विचारला जातो। तर सराव संच 6.6 मधला पाचवा प्रश्न असा आहे। 6.6 मधला एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शविणारा वृत्तालेख आकृतीमध्ये दिला आहे। त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। आपल्याला हा एका गावामधले व्यावसायिक आहे, एक गाव आहे, त्या गावामध्ये काही व्यावसायिक आहेत। त्या व्यावसायिकाचं प्रमाण वृत्तालेखाच्या द्वारे दाखवलेलं आहे आणि आपल्याला काही प्रश्न विचारले म्हणजे आपल्याला नेमकं लक्षात येतं का हे याच्यावरून आपल्याला कळतं। तर उदाहरणार्थ बांधकाम क्षेत्रामध्ये अन्न, कृषी, वीज, प्रशासन, उत्पादन आणि हॉटेल या इत्यादी बाबीमध्ये काही जे व्यावसायिक आहेत ते गेलेले आहेत। 72% जो केंद्रीय कोण आहे म्हणजे एवढे लोक हॉटेल या व्यवसायाकडे वळलेले आहेत। या अशा प्रकारचे व्यवसाय दिले। अजून एक आपल्याला महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000। ते जे गाव आहे त्या गावामध्ये एकूण 10,000 लोक व्यावसायिक आहेत। मग 10,000 व्यावसायिक असतील तर आपल्याला काय विचारलं, स्टार्टिंगला पहिला प्रश्न असा विचारला की बांधकाम क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत। बांधकाम क्षेत्रामध्ये किती व्यावसायिक आहेत, किती व्यावसायिक आहेत। बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत। मग बांधकाम क्षेत्रामध्ये किती व्यावसायिक आहेत हे करायचं असेल तर आपण कालचं जे सूत्र वापरलं ते सूत्र वापरूया। थीटा बरोबर आहे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या छेद एकूण व्यावसायिकांची संख्या गुणिले 360। आता याच्यात काय काय माहिती बघा। थीटा माहित आहे, बांधकाम क्षेत्र चाललंय 72 आहे, त्याचा केंद्रीय कोन 72 अंश आहे बरोबर। बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या आपल्याला काढायची ती समजा आपण गृहीत धरू x आणि एकूण व्यावसायिकांची संख्या तर दिलेली आहे 10,000 गुणिले 360। आता बघा आपण काय करूया, हे 10,000 आणि 360 इकडे बाजूला नेऊ म्हणजे x ची किंमत मिळेल। म्हणजेच आपण जे गृहीत धरलेली आहे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या माहित नाही आपल्याला, x गृहीत धरलं, ती संख्या आपल्याला मिळण्यासाठी भागिले 10,000 इकडे गेल्याने गुणिले होती आणि गुणिले 360 इकडे गेल्याने भागिले होती। म्हणजे आपल्याला काय मिळेल, x बरोबर आहे 72 ला कशाने गुणावं लागेल 10,000 ने आणि कशाने भागावं लागेल 360 ने। मग आता आपण याची काटाकाटी करूया। 0 0 कटलं 36 1 36 36 दोन्ही 72 यांचा गुणाकार होईल म्हणून x बरोबर आहे 2 गुणिले 1000 म्हणजे किती झाले 2000। म्हणून या ठिकाणी उत्तर लिहिता येतं म्हणून बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या बरोबर आहे 2000। हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। अतिशय साधे साधे प्रश्न असतात याच्यामध्ये। त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत। प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत, पण असा सेम प्रश्न आहे। अजून असं सूत्र लिहावं लागेल आपल्याला, थीटा बरोबर यानंतर बघा प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत
हे काढण्यासाठी परत असं सूत्र लिहावं लागेल. समजा आपल्याला माहित नाही प्रशासन क्षेत्रामध्ये x आहे, आपण अगोदर सूत्र लिहूया. थीटा बरोबर आहे प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या एकूण व्यावसायिकांची संख्या गुणिले 360. आता ह्याच्यामध्ये परत किमती ठेवूया. थीटा बरोबर आहे, थीटाची किंमत आपल्याला माहिती आहे. प्रशासन क्षेत्र बघा, प्रशासन क्षेत्रामध्ये थीटा किती आहे 36 बरोबर आहे. याचं गृहीत धरू x आणि एकूण व्यावसायिकांची संख्या तर आपल्याला माहित झालेली आहे 10,000 आणि गुणिले 360. सेम याच्यासारखंच करायचं आपल्याला, काहीच बदल नाही. हे 10,000 इकडे गेल्याने गुणिले होतात आणि 360 इकडे गेल्याने भागिले होतात. म्हणजेच आपल्याला काय मिळतं x बरोबर आहे, x बरोबर 36 ला कशाने गुणावं लागेल 10,000 ने आणि भागावर कशाला लागेल 360 ने. म्हणून हे 0 0 कटलं आणि 36 कटले. आता किती उरलं डायरेक्टली x बरोबर आहे 1000 आणि म्हणून शेवटी सांगता येईल. म्हणून प्रशासन क्षेत्रात एकूण 1000 व्यावसायिक कार्यरत आहे. हे झालं याचं उत्तर. आता याच्यातला शेवटचा प्रश्न आहे उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत. उत्पादन क्षेत्रामध्ये किती टक्के विचारलं, किती म्हणून नाही. इथं जसं किती व्यावसायिक आहेत विचारलं तसं नाही. इथं या ठिकाणी काय विचारलं किती टक्के आहे. आता टक्के काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकूण टक्के जर काढायचं असेल उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक बरोबर आहे. बघा आता उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक आपल्याला किती आहेत हे माहित नाही, पण या उत्पादन क्षेत्राचा बघा कोण होतो 90 आहे. हा किती पैकी आहे 90 360 पैकी. आणि आपल्याला टक्के काढायचे म्हणजे गुणिले काय करावं लागेल 100. समजलं. उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक काढायचे टक्केमध्ये किती टक्के आहेत. मग 90 जे कोण दिलेला आहे तो 90 किती पैकी आहे एकूण पूर्ण वर्तुळाचं माप आहे 360 म्हणजे 360 पैकी 90 आणि आपल्याला याला टक्केमध्ये कन्वर्ट करायचं असल्यामुळे गुणिले 100 लिहिलेलं आहे. आता ही कॅन्सल होईल 0 0 9 1 9 9 4 36 शिल्लक राहिलेलं बघा. उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक बरोबर आहे 100/4 म्हणून उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक बरोबर आहे 100 ला परत 4 ने डिवाइड करा. 4 1 4 4 2 8 4 25 म्हणजे किती आलं मग 25%. उत्पादन क्षेत्रामधील व्यावसायिक किती टक्के आहेत 25%. अशा प्रकारे अतिशय सिंपल साधे प्रश्न याच्यावर विचारले जातात आणि याचे आपल्याला पैकीला पैकी मार्क मिळतात व्यवस्थित. हेच एकच सूत्र काही बदल नाही प्रत्येक याच्यामध्ये कुठलाही प्रश्न असला तरी सारखाच.
बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 6वा. एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत दिलेला आहे. एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत आपल्याला दिला आणि त्यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे विचारलेली आहेत. बघूया. हा आलेख आहे वृत्तालेख. याच्यामध्ये पूर्णपणे वार्षिक जी गुंतवणूक आहे ती दिली. स्थावर मालमत्ता, शेअर्स, पोस्ट, बँकेतील ठेव, म्युच्युअल फंड, सर्व प्रकारचे अशा विविध क्षेत्रामध्ये पैसे गुंतवलेले आहेत आणि यावर आपल्याला काही प्रश्न विचारले. ते प्रश्न बघूया. पहिलं, शेअर मध्ये गुंतवलेली रक्कम रुपये 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती? शेअर मध्ये एक जे शेअर्स मार्केट आहे याच्यामध्ये त्यांनी 2000 गुंतवलेले आहेत, तर पूर्ण गुंतवणूक किती हे विचारलेलं आहे. मग आपल्याला आताच जे काय आपण सूत्र मागच्या वर्गामध्ये पाहिलं तेच या ठिकाणी वापरूया. थीटा बरोबर आहे शेअर मध्ये गुंतवलेली रक्कम एकूण गुंतवणूक गुणिले 360. आता याच्यात जे माहित आहे ते ठेवूया. थीटा शेअर्सच्या बाबतीत थीटा आहे 60 म्हणून इथं 60 लिहू. बरोबर. शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम माहित नाही, माहित आहे 2000. एकूण गुंतवणूक माहित नाही बघा, ती आपण गृहीत धरू x आणि हे 360 ला 360. आता x ची किंमत काढायची. x भागिले x इकडे गेल्याने गुणिले होतात आणि गुणिले 60 इकडे गेल्याने भागिले 60 होतात. म्हणजे हे असं समीकरण होईल. x बरोबर आहे 2000 छेद 60 गुणिले 360. आता याचा आपण भागाकार करूया. हे 0 0 कटलं, 6 6 36. मग आता किती होतो गुणाकार याचा? x बरोबर आहे 6 दोन्ही 12000. म्हणजे त्या कुटुंबाची एकूण पूर्णपणे सगळ्या ठिकाणी जी गुंतवणूक केलेली आहे ती पूर्ण एकूण गुंतवणूक होती 12000 रुपये. म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर आहे रुपये 12000. अशा प्रकारे आपल्याला एकूण गुंतवणूक मिळालेली आहे. आता पुढचा प्रश्न बघा लगेच. बँकेतील ठेवीची रक्कम किती? आता त्यांनी बँकेमध्ये किती ठेवले हे सांगितलं. शेअर्स आपल्याला काय काय माहित झालं? शेअर्स मध्ये किती रक्कम गुंतवली हे तर प्रश्नातच दिलं. एकूण गुंतवणूक किती आहे? 12000. 12000 पैकी 2000 गेले, आता 10000 बाकीच्या याच्यामध्ये. मग बँकेमध्ये ठेवीची रक्कम काढण्यासाठी परत हे सूत्र वापरूया. थीटा बरोबर आहे बँकेमध्ये ठेवीची रक्कम छेद एकूण गुंतवणूक गुणिले 360. म्हणून थीटा. आता यामध्ये सुद्धा आपण किमती लिहूया. बँकच्या संदर्भात असलेला थीटा बघा 90 आहे म्हणून इथे 90 लिहूया. बँकेमध्ये ठेवीची रक्कम काढायची, त्याला समजा x गृहीत धरू. एकूण गुंतवणूक तर आपण आताच काढलेली आहे 12000 आहे आणि हे 360 ला 360. आता x ची किंमत काढायची आपल्याला. x बरोबर आहे हे 12000 गुणिले भागिले आहे तिकडे गेल्याने गुणिले होतात म्हणजे 90 ला 12000 गुणिले होती आणि 360 गुणिले आहे तिकडे गेल्याने भागिले होतात. हे भागिले 360 कटवूया. हे 0 0 कटलं. त्याच्यानंतर परत आपण काय करू? 12 1 12 12 त्रिक 36. अजून 3 न कटवता येईल. 3 1 3 3 त्रिक 9 30. म्हणजे एकूण काय होते मग? x बरोबर आहे 100 गुणिले 3 म्हणजे 3000 रुपये. इथं वाटलं तर उत्तर लिहूया. म्हणून
बँकेतील ठेवीची रक्कम बरोबर ₹3000 असं उत्तर आपल्याला याचं लिहिता येतं. बघा आता पुढचा प्रश्न पहा. म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेमध्ये किती रक्कम जास्त गुंतवली? बघा या प्रश्नामध्ये काय दिले, म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेमध्ये किती रक्कम जास्त गुंतवली. आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये किती रक्कम गुंतवली माहित आहे का? नाही. स्थावर मालमत्तेमध्ये किती रक्कम गुंतवली हे सुद्धा माहित नाही. म्हणून याच्यामध्ये याच्यापेक्षा किती जास्त रक्कम गुंतवली हे सांगता येणार नाही. मग आपल्याला काय माहित पाहिजे, सर्वप्रथम म्युच्युअल फंडामध्ये किती रक्कम गुंतवली, त्यानंतर स्थावर मालमत्तेमध्ये किती रक्कम गुंतवली, मग आपल्याला कळेल की कोणत्यामध्ये कोणती रक्कम जास्त गुंतवलेली आहे. म्हणून आपण असा प्रश्न जरी असला तर आपण काय करूया, अगोदर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेली रक्कम काढूया. बरोबर आहे. म्हणून म्युच्युअल फंडातील रक्कम बरोबर आहे x. आपण हे गृहीत धरलं, समजा म्युच्युअल फंडातील रक्कम बरोबर आहे x रुपये. म्हणून थीटा बरोबर आहे म्युच्युअल फंडातील रक्कम छेदाई एकूण गुंतवणूक गुणिले 360. आता याची किंमत म्युच्युअल फंडाचं बघा 60 आहे. हे आपल्याला काढायचंय, त्याला आपण काय गृहीत धरलं, काढायचं म्हणून x. एकूण गुंतवणूक आपण अगोदरच काढलेली आहे 12000 गुणिले 360. म्हणून x बरोबर आहे 60. इथं सुद्धा याच्यासारखंच 12000 आहेत, हे भागिले इकडे गेल्याने काय होईल, गुणिले होतील. त्याच्यानंतर 360 कशाला भागिले होईल, 60 ला 360. हे 0 0 कटलं, 6 1 6 6 6 36. परत 6 1 6 6 दोन्ही 12. किती आलं उत्तर, x बरोबर आहे 2000 रुपये. म्हणजेच म्युच्युअल फंडातील रक्कम किती आहे, बरोबर ₹2000. आता म्युच्युअल फंडाचं तर माहित झालं. आता आपल्याला कोणतं राहिलंय, स्थावर मालमत्तेमध्ये. स्थावर मालमत्तेमध्ये किती गुंतवले हे माहित झालं की मग कळेल कोणत्यामध्ये किती जास्त रक्कम गुंतवलेली आहे. आता स्थावर मालमत्तेच्या बाबतीत समजा स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम बरोबर आहे x. म्हणून थीटा बरोबर आहे स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम छेद एकूण रक्कम, एकूण गुंतवणूक आणि गुणिले किती आहे 360. यामध्ये सुद्धा किमती ठेवा. थीटा स्थावर मालमत्तेच्या बाबतीत बघा किती आहे 120. या ठिकाणी 120 बरोबर. स्थावर मालमत्तेमध्ये आपण एक सांगितले, एकूण गुंतवणूक आपण काय केली आहे सुरुवातीला 12000 गुणिले किती 360. सेम याच्यासारखं सोडवायचं, काहीही बदल नाही. 12000 हे भागिले तिकडे गुणिले होतील 120 गुणिले 12000 आणि हे 360 भागिले 360 होते. आता कटूया, हे 0 0 कटला, 12 1 12 12 3 36. त्याच्यानंतर x बरोबर आहे 3 सुद्धा परत कटूया,
3 1 3 3 चौक 12 म्हणजे आता राहिले फक्त किती 4000 म्हणून इथे डायरेक्टली लिहिता येतं म्हणून स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम बरोबर आहे रुपये 4000 बघा आता दोघांचं कंपॅरिझन करूया म्युच्युअल फंडामध्ये किती गुंतवले 2000 स्थावर मालमत्तेमध्ये किती गुंतवले 4000 मग लक्षात येते तुम्हाला म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेमध्ये किती रक्कम जास्त गुंतवली 2000 म्हणून आपण या ठिकाणी उत्तर लिहूया म्हणून म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत जास्त गुंतवलेली रक्कम बरोबर म्युच्युअल याच्यामध्ये किती गुंतवलेली आहे 4000 आणि याच्यामध्ये किती गुंतवलेली होती 2000 मग एकूण किती झाली 2000 रुपये हे झालं या तिसऱ्याचं उत्तर बघा आता शेवटचं बघा पोस्टातील गुंतवणूक किती सरळ सरळ साधा प्रश्न आहे सहज उत्तर काढता येते समजा पोस्टातील गुंतवणूक बरोबर x रुपये म्हणून थीटा बरोबर आहे सूत्र तेच पोस्टातील गुंतवणूक चे एकूण गुंतवणूक गुणिले 360 याच्यात आता किमती ठेवा पोस्टाच्या बाबतीत थीटा किती आहे 30 पोस्टातील गुंतवणूक आपल्याला काढायची आहे एकूण गुंतवणूक किती 12000 गुणिले 360 आणि म्हणून x बरोबर आहे 30 गुणिले 12000 आता हे माहित झाले तुम्हाला ह्याच पद्धतीने याला सोडवायचं आहे हे कॅन्सल होऊन जाईल 0 0 3 1 3 3 2 6 बरोबर आहे 12 12 परत कटले म्हणजे किती झालं मग ते x बरोबर किती 1000 म्हणून पोस्टातील गुंतवणूक बरोबर आहे रुपये किती 1000 ठीक आहे आता हे जे शेवटचा प्रश्न होता हे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही पद्धतीने सोडवता आलं असतं याचं कसं की याच्यामध्ये जेवढे बाकीचे क्षेत्र आहेत सगळ्याच्या किमती माहित झाल्या होत्या तुम्हाला पोस्ट सोडलं तर बँकेमध्ये किती ठेवलेली आहे म्युच्युअल फंडामध्ये किती आहे स्थावर मालमत्तेमध्ये किती आहे शेअर्स मध्ये किती आहे सर्वच माहित आहे या पूर्ण आणि एकूण गुंतवलेली रक्कम सुद्धा माहित आहे या 12000 मधून याच्यामध्ये किती गुंतवले ते काढले हे काढले की राहिलेलं कोणाचं असते पोस्ट इथे तुम्ही बघू शकता टॅलीही करता येते तुम्हाला शेअर्स मध्ये गुंतवलेले किती आहे 2000 त्याच्यानंतर बँकेमध्ये किती आहे 3000 म्हणजे 3 आणि 2 5 त्याच्यानंतर याच्यामध्ये 6 7 आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 8 9 10 11 आता राहिले किती एकूण 12 गुंतवले होते राहिले किती 1000 बघा आले 1000 म्हणजे तुम्हाला पूर्णपणे हे काढायचं म्हणजे असे काढलं असतं तुम्ही पोस्टातील एकूण गुंतवणूक बरोबर आहे एकूण गुंतवणूक वजा शेअर्स मधील गुंतवणूक वजा स्थावर मालमत्तांमधील गुंतवणूक वजा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वजा बँकेतील गुंतवणूक आणि उत्तर तेच आता मी तुम्हाला काढून दाखवलं तर सारखंच येत असतं ठीक आहे तर हे आपलं आलेख वाचन या ठिकाणी संपलेलं आहे